नमस्कार मित्रांनो. आजकाल खूप जास्त चर्चा चालू आहे ते वजन कमी करण्याच्या इंजेक्शनच्या बाबतीतली. म्हणजे ओझेम्पिक किंवा मॉन्जेरो. हे जे इंजेक्शन्स आहेत याच्या बाबतीमध्ये मीडियामध्ये पण, सोशल मीडियावर पण, मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये पण, बऱ्याच कॉन्फरन्सेसमध्ये पण बरीच चर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. बरेच रिसर्च याच्यावर झालेत आणि हे इंजेक्शन आपण घ्यावं की न घ्यावं हे कुणासाठी आहे? हे कुणी टाळावं? याच्या बाबतीत थोडं सोप्या शब्दात सांगावं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सो ज्या माणसाला शुगर आहे आणि त्याची जाडी काही केल्या कमी होत नाहीये, कुठल्याही प्रयत्नानंतर गोळ्या, औषधं, इन्सुलिन ह्या सगळ्या गोष्टी असतानाही डाएट फॉलो करून सुद्धा त्याच्या वजनामध्ये फरक पडत नाही आणि ज्याची शुगर चांगली कंट्रोल होत नाहीये, असा माणूस ह्या इंजेक्शनसाठी इंडिकेशन असू शकतो. मग ज्या माणसाला शुगर नाहीये पण जाडी जास्त आहे आणि त्याचंही वजन कमी होत नाही प्रयत्न करून, मग यांनी हे इंजेक्शन घ्यावं का? तर येस, हे लोक पण हे इंजेक्शन घेऊ शकतात. मग आपल्या मनात प्रश्न येतो, मग माझी शुगर कमी झाली तर? मला तर शुगर नाहीये, मग मी काय केलं पाहिजे? सो याच्या बाबतीमध्ये आपण जर त्या इंजेक्शनचा स्टडी, रिसर्च सगळा जर केला, डॉक्टरी भाषेत नाही सांगणार तर याचं जे स्पेसिफिक ऍक्शन आहे, हे काय करतं, हे इंजेक्शन शरीरात गेल्यावर काय करतं, तर माणसाला पोट भरल्याची जाणीव करून देतं. म्हणजे आपण जेवण केल्यानंतर आपलं जे सॅटायटी सेंटर असतं, म्हणजे आपला मेंदू सांगतो की बाबा रे आता पोट भरलंय, आता बस कर. सो पोट भरल्याची फिलिंग कंटिन्युअसली राहते. म्हणजे माणूस ऑटोमॅटिकली खाण्याकडे अट्रॅक्ट होत नाही. नाहीतर मग वडापाव दिसला, समोसा दिसला, गुलाबजामुन दिसला, रसगुल्ला दिसला की ताव मारला, ही इच्छाच आतून मरून जाते. सो बेसिकली माणूस स्वतःहून धजत नाही कुठल्याही गोष्टी चावम्याव खायला. सो याच्याने ऑटोमॅटिकली मेटाबॉलिझमवर फरक पडतो. मग आपल्याला वाटेल सर मग मी जेवणच नाही केलं तर माझं न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी झाली, तर नाही. बेसिकली हे इंजेक्शन घेत असताना न्यूट्रिशनल फूड तुम्ही घेऊ शकता. त्याचे काही नॉर्म्स असतात त्या तुम्ही फॉलो करू शकता. सो ज्याला शुगर नाहीये अशा माणसांनी जरी हे इंजेक्शन घेतलं तरी सुद्धा वजन कमी करण्यासाठी हे मदत करू शकतं आणि हे प्रूव्हन आहे. मग काही लोकांना वाटतं की अरे बापरे, याचं फक्त मार्केटिंगच खूप जास्त चाललंय, याचा शरीरावर काही वाईट परिणाम झाला तर? मग शरीरावर वाईट परिणाम म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे कोणी घेऊ नये किंवा हे कोणासाठी नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं, ज्यांना पॅन्क्रियाटायटिस झालाय. सो पॅन्क्रियाटायटिस होण्याची दोन मुख्य कारणं, एक पित्ताशयामध्ये खडे आणि दुसरं अल्कोहोल. सो जे लोक खूप जास्त अल्कोहोलिक आहेत, ज्यांना पित्ताशयामध्ये खड्याचा इतिहास आहे, त्या लोकांनी लिव्हर फंक्शन टेस्ट करणं, पॅन्क्रियाचे फंक्शन टेस्ट करणं, सोनोग्राफी करणं, ह्या सगळ्या गोष्टी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच इंजेक्शन चालू करावं. मग ह्याचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात? तर साईड इफेक्ट्स मध्ये ज्या माणसाला आधी थायरॉइड कॅन्सर होऊन गेलाय, त्याचा थायरॉइड कॅन्सर रिकर होण्याची शक्यता आहे. मग इंजेक्शन घेणाऱ्या प्रत्येक माणसाला थायरॉइड कॅन्सर होण्याची भीती आहे का? तर नाही. मग काही लिटरेचरमध्ये रटायनोपॅथी किंवा डोळ्यांच्या पडद्याला धुसरता येणे, हे असे पण साईड इफेक्ट्स कुठल्या कुठल्या तुम्हाला रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. पण ते 0.01% आहे. बऱ्याच वेळेला त्या गोष्टी डायबिटीजमुळेच झालेल्या असतात. म्हणजे बऱ्याच लोकांचा रटायना हा डायबिटीजमुळेच तेवढा डॅमेज झाला असतो. त्यामुळे तो त्या इंजेक्शनला अट्रिब्यूट करणं योग्य नाही. तिसरी गोष्ट, जे कॉमन साईड इफेक्ट आहेत, जे की मॅक्सिमम लोकांना होऊ शकतात, ते आहेत, काही लोकांना जुलाब लागू शकतात, काही लोकांना उलट्या आल्यासारखं होऊ शकतं, मळमळ होऊ शकतं, किंवा काही लोकांना कॉन्स्टिपेशन म्हणजे संडास होत नाही, अशाही गोष्टी होऊ शकतात. पण हे मायनर कॉम्प्लिकेशन्स आहेत. हे एक 2-3 दिवसांमध्ये रिलीव्ह होऊन जातात. एखाद्या वेळेला पहिल्या किंवा दुसऱ्या डोसलाच होतात, त्यानंतर बॉडी त्याला ऍक्लिमेटाइज करते, त्याच्याने जीवावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. सो जे लोक ओबेज आहेत, कारण ओबेसिटी ही जास्त हार्मफुल आहे. सो ओबेसिटी सगळ्या आजारांचं मूळ आहे. म्हणजे वजन वाढल्यानंतर आजारांना निमंत्रण देण्याची बॉडीची शक्ती वाढते. सो हे कमी करण्यासाठी आणि कुठल्याही पर्यायाने जेव्हा वजन कमी होत नाहीये, तेव्हा हा पर्याय वापरणं योग्य आहे. सो दोन्ही इंजेक्शन मध्ये काय फरक आहे? सध्याला दोन इंजेक्शन आहेत, एक ऑझेम्पिक आणि दुसरं मॉन्जेरो. सो मॉन्जेरो मध्ये ड्युअल ऍक्शन आहे आणि ओझेम्पिकला सिंगल ऍक्शन आहे. सो बऱ्याच लोकांचं, ज्यांचं ओझेम्पिकवर ज्यांना फायदा होत नाही, त्यांना आम्ही मॉन्जेरो घ्या म्हणतो, किंवा डायरेक्टली मॉन्जेरो घेतलं तरी चालतंय, कारण त्याचा इफेक्टिव्हनेस चांगला आहे. सो शुगर पण कंट्रोल करण्यासाठी अजून इफेक्टिव्ह आहे आणि डोस हा आठवड्यात एकदा आहे. सो आठवड्यात एकदा असल्यामुळे कन्व्हिनियंट आहे. जसं आपण इन्सुलिन घेतो, सिमिलरली त्या वेळी तो एक डोस घ्यायचा आहे. तुम्ही घरी पण घेऊ शकता. पहिला डोस फक्त हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचा आहे. पुढचे डोस तुम्ही घरी सुद्धा घेऊ शकता आणि याच्याने दिसणारे परिणाम, होणारा परिणाम
हे शरीरासाठी चांगलेच आहेत. दोन्ही इंजेक्शन मध्ये म्हणजे ओझेम्पिकला जास्त कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. सो पुढे येणारे हृदयाचे अटॅक किंवा अजून रक्तामध्ये गुठळ्या होण्याचे प्रकार ह्यालाही टाळण्याचे सामर्थ्य ह्या इंजेक्शन्स मध्ये आहे. सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर हे इंजेक्शन वजन कमी करण्यासाठी फायद्याचेच आहेत, प्लस शुगर पण कंट्रोल करण्यासाठी फायद्याचेच आहेत. थँक्यू.